रेडे गावात सर्वांगीण विकास या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा आपला व्हिडिओ मागचा विषय आहे हरवलेले वाचनालय। आमच्या गावातील वाचनालय हरवलेलं आहे। जर कोणाला ते सापडलं किंवा भेटलं तर माननीय उपसरपंच ग्रामपंचायत रेडे, माननीय सरपंच ग्रामपंचायत रेडे आणि सर्व सदस्यांना आणि मला वैयक्तिकरित्या कळवण्यात यावं, त्वरित कळवण्यात यावं। कारण बऱ्याच दिवसापासून मी शोधतोय माझ्या गावातील वाचनालय, पण मला ते कुठंच भेटलेलं नाही। आणि हा विषय काय माहिती आहे का, तर आमच्या उपसरपंचांना आणि सरपंचांना सुद्धा गावातील वाचनालय माहीत नाही। कारण आणि माननीय ग्रामसेवकांना पण माहीत नाही। कारण बऱ्याच दिवसापासून मी त्यांना विचारतोय, बाबा आपल्या गावातील वाचनालय कुठं आहे, तर ते ग्रामसेवक म्हणतात आम्हाला माहीत नाही। उपसरपंच म्हणतात खाजगी वाचनालय होतं, ते बंद झालेलं आहे, ती खाजगी संस्था होती। तर मी आहे का नाही, ग्रंथालय संचालनालय ही वेबसाईट सर्व चालली, त्यामध्ये मला माझ्या वाचनालयाचं नाव भेटलं। आमच्या गावातील वाचनालय त्याचं नाव काय माहिती आहे का, श्री रणजितसिंह मोहिते पाटील सार्वजनिक वाचनालय रेडे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। आणि त्यानुसार मग मी वाचनालय संचालनालय मुंबई, महाराष्ट्र राज्य मुंबई यांना माहिती अधिकार पाठवला। त्यामध्ये मी काय मागवलं होतं माहिती आहे का, बघा माझा अर्ज 9/8/2024 रोजी त्यांना पोहोचला। तर त्यामध्ये मी काय मागितलं, तर रणजितसिंह मोहिते पाटील सार्वजनिक वाचनालय रेडे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, लायब्ररी कोड टाकलाय 5509/020। या वाचनालयासंबंधी पुढील माहिती मागणी केलेली आहे। बघा, एक काय माहिती मागितली, वाचनालय स्थापनेपासून वाचनालयाला मिळालेल्या सर्व प्रकारच्या अनुदानाचा आणि खर्चाचा तपशील मिळावा। सर्व प्रकारचं अनुदान आणि कर्मचारी वेतन ज्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले त्याचा डेट वाईज म्हणजे तारखेनुसार तपशील मिळावा। परत वाचनालयासंबंधित सर्व बँक डिटेल्स मिळावीत। वाचनालयात असणाऱ्या पुस्तकांची यादी मिळावी। या वाचनालयासंबंधित सर्व व इतर सुद्धा माहिती मिळावी। तर हा अर्ज माझा ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे पाठवला होता। तर त्यांनी तो कुणाकडे वर्ग केला, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्याकडे वर्ग केला। आणि मी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्याकडे सुद्धा माहिती अधिकार पाठवला होता। तर त्यांनी माझा अर्ज श्री रणजितसिंह मोहिते पाटील सार्वजनिक वाचनालय रेडे यांच्या जनमाहिती अधिकारीकडे पाठवण्यात आलाय। तर ते वाचनालय कुठं आहे जर ते मला कळलं तर त्या जनमाहिती अधिकाऱ्याला भेटून ती माहिती मी प्राप्त करून घेईल। कारण त्या अर्जावरती मला जे पत्र पाठवलं त्यावर तसा उल्लेख केला की तुम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार करा, त्यांच्याकडून माहिती प्राप्त करून घ्यावी। तर तो माझा अर्ज आहे का नाही, श्री रणजितसिंह मोहिते पाटील सार्वजनिक वाचनालय रेडे यांच्याकडे वर्ग करण्यात आलाय, सोलापूरचा अर्ज। आणि जो मुंबईला अर्ज केलता ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, तर त्यांनी तो अर्ज सोलापूरकडे वर्ग केलाय, सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्याकडे वर्ग केलाय। हा विषय झाला माहिती अधिकाराचा। आता मी तुम्हाला सांगतो ऐका, 29 मेला ग्रामसभा झालती। त्या ग्रामसभेमध्ये उपसरपंच त्यांनी काय सांगितलं होतं की बाबा आपल्या गावात वाचनालय नाही, ते खाजगी वाचनालय आहे। ज्याला कोणाला बाबा वाटतंय ते कोण होते, तर त्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ग्रामसभेच्या व्हिडिओची लिंक आहे बघा। आता बघा 2023 मध्ये ग्रामसभा झालती। तर आमचा गाव आमचा विकास ग्रामसभा दिनांक व ठराव क्रमांक 6 दिनांक 10/11/2023 ला ग्रामसभेचा ठराव आहे बघा। त्या ठरावामध्ये काय लिहिलं, त्या आराखडा आहे त्या आराखड्यात काय लिहिलं, 15वा वित्त आयोग वार्षिक आराखडा 2024-25 त्यात आहे का नाही 21 नंबरवर तुम्हाला पॉईंट दिसेल बघा, वाचनालय साहित्य पुरवठा करणे 50,000 रुपये, बरोबर का। तर हा झाला 23चा आराखडा आहे। आणि आमची ग्रामसभा झाली 29 मे 2024 ला। तर त्यामध्ये असं सांगण्यात आलं खाजगी वाचनालय आहे होतं आपल्या गावातलं, ते सार्वजनिक वाचनालय नव्हतं आणि ते बंद झालेलं आहे, खाजगी वाचनालय होतं बंद झालंय। मग माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा खाजगी वाचनालय होतं तर हिथं तरतूद कशी काय केली की वाचनालयाला साहित्य पुरवठा करणे 50,000 रुपये, तुम्ही खाजगी वाचनालयाला पैसे देणार होता का, बरोबर का। तर हे म्हणजे ह्यांना काय बोलायचं हेच कळणं झालंय। एकदा सांगतात खाजगी वाचनालय, एकदा पैसे मागवतात, मग हे विषय काय आहे नक्की। मला वाटतं इथं कुठेतरी पाणी मुरतंय।
ह्यात खरं तथ्य काय आहे ते सर्व नागरिकांना कळालं पाहिजे. आता तुम्ही विचार करा, जर माहिती अधिकार माझ्या गावातल्या वाचनालयाकडे जात असतील, जनमाहिती अधिकार मग 100% वाचनालय असणार आहे, बरोबर का. पण ते कुठं आहे, कुणी दाखवावं. सरपंचाला माहीत नाही, उपसरपंचाला माहीत नाही, ग्रामसेवकांना माहीत नाही. ग्रामसेवकांना एकच सांगणार, बाबा तुम्ही म्हणता आम्हाला वाचनालय माहीत नाही, त्या विभागाकडून घ्या. तर ह्या आराखड्यात कसं काय मंजूर केलं की वाचनालय साहित्य पुरवणी करण्यासाठी 50,000 रुपये, बरोबर का. हे झालं, हा महत्वाचा विषय आहे. जर माझ्या गावात वाचनालय हरवलेलं आहे, जर कुणाला सापडलं तर त्वरित कळवण्यात यावं. आणि असं मी व्हिडिओ पाठवतोय म्हणून बऱ्याच जणांना राग येतोय, त्यामुळे ते काही करतात, माझ्यावर टीका टिप्पणी करतात, काही करतात. त्यांना माझं एकच सांगणं आहे, मी काय कुठला सदस्य नाही किंवा तुमच्या विरोधी पक्षातला सदस्य नाही, काही नाही, बरोबर का. आणि बऱ्याच लोकांना वाटतं ह्याला राजकारणात यायचं म्हणून असलं व्हिडिओ बनवतो. अजिबात नाही, साप खोटा आहे. मी राजकारणी माणूस नाही, काय नाही. मी सामान्य नागरिक आहे. सामान्य नागरिकांना बोललंच पाहिजे, बरोबर का. आम्ही टॅक्स भरतो, आम्हाला सुखसुविधा भेटल्याच पाहिजेत. आज मी बोलतोय, एकटा बोलतोय, त्यामुळे माझ्या फॅमिली टार्गेट केलं जाते, बरोबर का. मला माझ्या फॅमिली टार्गेट केलं जाते. ज्यावेळेस सगळी लोक बोलली जातील, सगळी लोक बोलतील, तुम्ही कुणाकुणाला टार्गेट करणार आहात हो, बरोबर का. तर बघा, हा विषय लय गंभीर आहे. कारण येणारी पिढी जर शिकली नाही, आपल्या गावामध्ये आहे का नाही, बऱ्याच लोकांना कायदेशीर माहिती काहीच नाही. तुमच्या माहिती सांगतो, अहो बऱ्याच, आता कायदेशीर माहिती जर नसेल तर काय करणार हो, असली गुंडगिरीच करणार की मग शेवट, बरोबर का. त्यामुळे आहे का नाही, जर वाचनालय झालं तर येणाऱ्या पिढीचंच कल्याण आहे. ते हा विषय लय गंभीर आहे. म्हणजे थोडक्यात हा भ्रष्टाचार आता म्हणायचं का नाही तुम्हीच ठरवा. किती दिवसापासून बंद आहे, कसं काय आहे, काय विषय, आजपर्यंत किती निधी आलाय, मी माहिती तिकडे टाकलाय, मला ती माहिती तरी भेटली पाहिजे कमीत कमी. आता मी कुणाकडून घ्यायची, बरोबर का, हा लय मोठा प्रश्न आहे. माहिती मला भेटेल कुठनं, जर कुणाला भेटलं ना तर मला त्वरित कळवा, आपण माहिती घेऊ, सगळ्या गावकऱ्यांना सांगू बाबा हे असं असं आहे. बरेच नागरिक माझ्यावरती टीका टिप्पणी करतात की हा वैयक्तिक स्वार्थासाठी काही बोलतो, काही करतो, बरोबर का. ज्यांना डाऊट आहे ना बाबा आम्ही असं करतोय, त्यांनी माझा प्रत्येक अर्ज ग्रुपवरती आहे, तुम्ही चेक करा, परत व्हिडिओ चेक करा, त्यामध्ये तुम्हाला समजून येईल हा वैयक्तिक स्वार्थासाठी करतोय का कशासाठी करतोय, बरोबर का. आणि मी आजपर्यंत बाबा कुणावरती अशी वैयक्तिक टिप्पणी केलेली नाही, आणि माझ्यावरती करताय तुम्ही, बरोबर का. तर मी काय कुठला सदस्य नाही, सरपंच नाही ना, अध्यक्ष नाही ना, काय सुद्धा नाही, बरोबर का. तर असलं बोलणं शोभत नाही बऱ्याच लोकांना, तरी ते बोलतात. मी जर बोलायला गेलो की नाही 10-10 तासाचे व्हिडिओ बनवू शकतात, पण आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करूयात. आपला मुद्दा आजचा काय आहे की वाचनालय, रेडेगावचं वाचनालय हरवलेलं आहे, ते सापडलं तर त्वरित कळवा. आणि महत्वाची गोष्ट, तुम्ही सर्वात अगोदर ग्रामपंचायतला कळवा, त्यानंतर मला कळवा, बरोबर का. आणि हाच आपला महत्वाचा विषय राहिला पाहिजे की जेणेकरून नागरिकांना, येणाऱ्या पिढीसाठी आहे का नाही, भविष्यासाठी जर वाचनालय झालं तर ती मुलं शिकतील, नाहीतर मग ती जर अशी जर गुंडागर्दी वगैरे करत फिरवायची असतील तर तुम्ही विचार करा एकदा. कारण हा विषय लय गंभीर आहे. तुम्हाला जर साधा सोपा सामान्य असं वाटत असेल ना तर हा तसा नाही, लय गंभीर विषय आहे. बऱ्याच नागरिकाचं म्हणजे घरदार सुद्धा उद्ध्वस्त होऊ शकतं. कारण ज्याला कायद्याचं नॉलेजच नाही, उद्या तो काही करायला बसला की काही केलं काय होतं तुम्हाला माहितीच आहे. आणि जे असे तुम्हाला सांगतो ऐका, जे लोक गोड बोलतात ना त्यांचा काहीतरी स्वार्थ असतो, त्यामुळे ते गोड बोलतात, एवढं ध्यानात ठेवा तुम्ही. बरेच नागरिक गोड बोलतात, असं करतात. आणि जो स्वतः सांगतो मी असा, मी लय हुशार आहे, मी लय हे आहे, काय स्वाभिमानी आहे, जी लोक स्वतःच गुणगान स्वतः गातात का नाही, 100% समजून जावा की ते काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहात. आणि तुमच्या माहिती सांगतो मी, बघा रावणानं सीतेला पळवून नेलं, बरोबर का. तर हा रामायण मधला विषय आहे, बरोबर का. पण सीता त्यासोबत येणार नाही त्याला माहित होतं, म्हणून त्यानं भिक्षूचं साधूचं वेश धारण केलं. त्यावेळेसच त्याला सीतेला नेता आलं. म्हणजे प्रत्येक साधू संत कोण असतील का नाही किंवा गोड बोलणारे व्यक्ती, त्या संतच आहेत का साधूच आहेत का ते तुम्ही चेक करा. कारण त्यामध्ये एखादा रावण सुद्धा असू शकतो, बरोबर का. आणि हे झाल्या, हा विषय बाबा सर्व नागरिकांच्या हिताचा आहे. आपलं वाचनालय गावलं पाहिजे. जर पोरं शिकली तर चांगली पिढी घडल, हितनं पुढची गावाचा विकास होईल, बरोबर का. त्या
येणाऱ्या पिढीचं स्वार्थ आहे यात की बाबा ती चांगल्या कामाला लागतील, चांगलं नॉलेज भेटेल, कमीत कमी त्यांना एवढं तरी कळेल की कुठली गोष्ट चुकीची आणि कुठली गोष्ट बरोबर आणि काय केल्यानं काय होतं एवढं जर कळलं ना, त्या शिक्षणाचा लय मोठा फायदा आहे हे सुद्धा, बरोबर का. आणि कायद्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं ना, आपल्या गावातील 90% लोकांना कायद्याचं काहीच नॉलेज नाही, त्यामुळे ते काही करतात, बरोबर का. एखाद्या माणसानं उचललं म्हणून दुसऱ्याच्या अंगावर जायचं हे कुठली पद्धत आहे हो. त्यांनी चेक करायला पाहिजे की बाबा कोण चुकतंय कोण बरोबर आहे, त्याची शहानिशा केली पाहिजे, त्यानुसारच काय असेल ते बघितलं पाहिजे. तर इथून पुढे सर्व नागरिकांनी सावध राहावा आणि हे वाचनालय चालू करण्यासाठी 100% प्रयत्न करा, बरोबर का. चालू असं म्हणता येणार नाही कारण ते हरवलेलं आहे. शोधा, सर्व नागरिकांनी शोधलं पाहिजे. मी शोधतोय, तुम्ही शोधा आणि शोधल्यावरती कळवा सर्व नागरिकांना. मला कळवा, मी सगळ्यांना सांगतो, सरपंचाला कळवा, उपसरपंचाला कळवा, कारण ते त्यांना माहीतच नाही हो, बरोबर का. आणि तरी ते आराखड्यामध्ये येतात 50,000 हजार मंजूर करण्यासाठी. तुम्ही विचार करा काय गोष्ट असेल नक्की. तर आपण जास्त व्हिडिओ न लांबवता एवढं वरती आपण थांबूयात. फक्त वाचनालय जर सापडलं तर 100% सांगा. धन्यवाद.